माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषजी कदम, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषदचे माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य गणेशदादा रोकडे, परभणी जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या संचालिका युवा नेत्या प्रेरणाताई वरपूरकर, माजी पालम तालुक्याचे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुनजी लांडगे, पूर्णेचे संजयजी मोहिते, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गंगाखेडचे रवीजी जोशी, त्याचबरोबर कैलासजी रुद्रवार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गौतमजी हत्तीआंबेरे, सोबतच या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सौभाग्यवती सविता मुरकुटे, माझी आई गंगाबाई मुरकुटे, माझे दोन्ही मुलं स्वराज समृद्धी, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी मागच्या 4 दिवसापासून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली, असे पेठशिवणी गावातील, पेठशिवणी सर्कलमधील माझे सर्व सहकारी, माझे मित्र, माझ्या बंधू भगिनींनो, पेठशिवणीमध्ये 4 दिवसापासून मेहनत घेणाऱ्याचे मी नावं बी घेऊ शकलो असतो, परंतु मी दोघा चौघाचे नावं घेऊन बाकीच्यांनी ज्यांनी मला या कार्यक्रमाला मदत केली त्यांचं नाव न घेणं हे उचित ठरणार नाही, म्हणून मी पेठशिवणी आणि सर्कलमधील ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी मदत केली, वेळ दिला, ते सर्वजण माझ्या मित्रांनो, आज माझ्या वाढदिवसाला मी माझं सौभाग्य समजतो की आजच्या या कार्यक्रमाला, माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री मेघनादिदी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक संजीवभाऊ कोडगे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी मागील मला दिदींनी विचारलं, भाऊ तुम्ही किती वर्षापासून राजकारणात आहेत, तर मी जवळपास आज मला 13-14 वर्ष होत आहे. मागच्या 13-14 वर्षापासून मी सुरुवातीला समाजकारण, माझा मुख्य उद्देश होता की राजकारणाचा यायचा उद्देश नव्हता, पण मला समाजकारणाची आवड होती. समाजकारणाच्या माध्यमातून मी समाजसेवा करण्याचा निश्चय केला होता. पण मी किती चांगल्या स्थितीत असलो, माझ्याकडे किती चांगले 2 रुपये म्हणजे पैसे असले तरी मला जे काही समाजकारण करायचंय, गोरगरिबांची सेवा करायच्या, गोरगरिबांचं कल्याण करायचंय, त्यांना मदत करायच्या, त्याला नक्कीच मर्यादा येतात. आणि जर राजकारणामध्ये एखादं चांगलं आपल्याकडे पद असेल, आपण लोकप्रतिनिधी असोत, तर त्या पदाच्या माध्यमातून आपल्याला खूप जास्त लोकांची आपल्याला सेवा करता येईल, याच एका उद्देशापोटी मी समाजकारणासोबत राजकारणामध्ये आहे. मी माझा मुख्य उद्देश राजकारणात येऊन काही पैसे कमवणं नाही. मला जेवढी समाजाची सेवा करता येईल ती सेवा माझ्या हातून व्हावी, एका एवढ्याच उद्देशापोटी मी आज तुमच्या समोर उभा आहे. मंचावरील सर्व मान्यवरांनी माझ्याबद्दल सांगितलं. मला आमचे वडील आबांनी सुद्धा माझ्याबद्दल तुम्हाला खूप काही सांगितलं. आबांची जी काही माझ्यावर शिकवण आहे, जे संस्कार आहेत, त्या संस्काराला मी माझ्या समोर आदर्श मानून माझ्या जीवनामध्ये मी मार्गक्रम करत आहे. आबांबद्दल तुम्हाला जर छोटंसं उदाहरण सांगायचं असेल तर 2010-11च्या दरम्यान मला लोह्याला एक दारूचं दुकान विक्री होतं. त्याची किंमत होती फक्त 35 लाख रुपये. मी जवळपास
माझ्या मनामध्ये पक्क केलं होतं की ते दारूचं दुकान म्हणजे जवळपास महिन्याला जरी आपल्याला समजा 35 लाख रुपयात विकत घेतलं तरी कमीत कमी 5 लाख रुपये तरी महिना त्यावेळेस आपल्याला मिळत होता. एवढं त्या दारूच्या दुकानामध्ये कमाई असते ती मला मिळू शकला असतं. पण कुठली एखादी गोष्ट करायची असेल तर मी घरी आबांचा सल्ला मी नेहमीच घेतोय. मग ती राजकारणातली असेल एखाद्या व्यवसायातली असेल. मी आबांना म्हणलं, आबा असं असं लोह्याला एक दारूचं दुकान विक्री आहे, मी काय करू, घेऊ का? आबा म्हणले, संतोष, जगातला कुठलाही धंदा कर, आपल्याला देवानं बुद्धी दिली आहे, आपण मेहनत करू शकतो. पण एखाद्या व्यवसायानं जर लोकांचं जर घर वाया जात असेल, लोक ते जर घर रस्त्यावर येत असेल, तर तो आपल्याला आयुष्यामध्ये कुणाचा श्राप, कुणाची आपल्याबद्दलची वाईट भावना आपल्याला नको आहे. आणि तू असं हे चुकीचा कुठलाही असा निर्णय घेऊ नकोस. आणि मी त्यानंतर तो निर्णय मी रद्द केला. माझ्या व्यवसायामध्ये मी मेहनत घेतोय. महिन्यातले जवळपास, तुम्हाला माहित आहे, माझ्या जवळचे जेवढे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना माहित आहे की मी महिन्यातले 20 दिवस बाहेर असतोय. माझा जे काही एक रुपया आहे तो मेहनतीचा आणि इमानदारीचा आहे. राजकारणामध्ये पैसे लागतात हे मलाही माहित आहे. आणि राजकारणाचा त्याला आपल्या हातून कुठंतरी चांगलं काही व्हावं या दृष्टिकोनातून मी जे काही राजकारण करतोय त्यामध्ये मी मेहनतीचे जे काही पैसे कमवलेले असतात ते पैसे मी त्या राजकारणामध्ये कुठंतरी माझ्या हातून लागत आहेत. मला फक्त माझ्या हातून काहीतरी चांगलं व्हावं हीच माझी भावना आहे. मागच्या विधानसभेला मी उभा होतो. गंगाखेड विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त जर मला मतं दिली असले तर ह्या पेठशिवणी गावानं दिले होते. जवळपास मला 70% मतं पेठशिवणी गावातून होते. आणि तेव्हापासून पेठशिवणी गाव असेल, पेठशिवणी सर्कल असेल, या सर्व सर्कलनं, मग ते कुठले सर्कलमधले गाव असतील, मी ज्यावेळेस पेठशिवणीला येतो त्यावेळेस सर्कलमधले सगळे मला जे काही प्रेम करणारे लोक आहेत मला भेटतात. आणि सर्वजण माझ्यावर एवढं प्रेम करतात की मला माझं जे काही गंगाखेड तालुक्यातलं तिरसम गाव आहे त्याच्यापेक्षाही मला हे पेठशिवणी गाव असेल, हे सर्कल असेल, मला हे जवळचं वाटतं. मी जिल्हा परिषदला माझी काही मागच्या वेळेस सुद्धा उभा टाकायची इच्छा नव्हती. मागे 3 वर्षापूर्वी निवडणुका लागणार म्हणले. मी रुपेश अंकलला म्हणलं, अंकल तुम्ही उभा टाका. अंकल म्हणले, मागच्या वेळेस मी जिल्हा परिषदला खूप कमी मतानं पडलो आणि रोडवरचं 2 एकर घातलं. म्हणले, मी मला काही निवडणूक लढवायची. आज अंकलनं जे काही 50 लाखाला ते विकलं होतं त्याची आज 5 कोटी रुपये किंमत आहे. अंकल म्हणले, मला काही त्या जिल्हा परिषदच्या फंदात पडायचं नाही. मग चर्चा होत मग काही लोक म्हणले, भाऊ तुम्हीच उभा टाका, तुमच्यावर हे सर्कल पेठशिवणी गाव खूप प्रेम करणार आहे. मग सगळ्याच्या विचारानं मागं सुद्धा मी ती तयारी केली होती. 3 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. आता पेठशिवणी सर्कलच्या जे काही आता जिल्हा परिषद आहेत त्या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. 15 दिवसात लागतील, महिन्यात लागतील, 2 महिन्यात लागतील, पण निवडणुका होणार आहेत. आणि मी दीदींना बोललो, बोर्डीकर साहेबांना बोललो आणि त्यांना विनंती केली की दीदी मला पेठशिवणी सर्कलमध्ये माझ्या घरच्यांना, माझ्या पत्नीला मला इथे जिल्हा परिषदला उभा करायचं. आणि दीदींनी हिरवा कंदील दाखवल्याच्या नंतर मग बैठका असतील, प्रचार असेल किंवा भेटीगाठी असतील त्या मी सुरू केल्या. आणि मी जेव्हा विधानसभेला उभा होतो त्यावेळेस मी प्रचार करताना जिथं जिथं मंदिरावर जात होतो आणि भाषण करत होतो त्यावेळेस सुद्धा मी खूप ठिकाणी बोललो होतो की मी जर उद्या विधानसभेला निवडून आलो तर ह्या विधानसभेमध्ये मला तुमच्या विधानसभेमध्ये मला त्याच्यातून पैसे कमवायचे नाही.
त्याचप्रमाणे मी जे काय आता इथे जिल्हा परिषदला उभा टाकतोय, आपलं हे सर्कल असेल, गाव असेल, या गावामध्ये जे काही शंभू महादेवाचं मंदिर आहे, पेंडूला तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, भोगावला आपल्याला हनुमानाचं मंदिर आहे. तुम्हाला या मंचावरून तुम्हाला सांगतो, मी उद्या जिल्हा परिषदला उभा टाकणार आहे. पक्ष मला दिदीच्या माध्यमातून तिकीट देणार आहे आणि तुमच्या कृपेनं मी जर इथं निवडून आलो जिल्हा परिषदला, तर तुम्हाला मी या मंचावरून तुम्हाला मी शपथ घेतो की जिल्हा परिषदमध्ये कितीही कशाही प्रसंग आला, आता जिल्हा परिषद ह्या खर्चिक निवडणुका आहेत. मला देवानं खूप दिलंय. मला जिल्हा परिषद मधून मला तुमच्याकडून, तुमच्या जिल्हा परिषद सर्कलमधून मला 1 रुपया कमवायचा नाही. मी तिन्ही देवाची, इथल्या तिन्ही मंदिराची जे काही आपल्या सर्कलमध्ये त्याला मानते, मग पेठशिवणीचं मंदिर असेल, भोगावचं मंदिर असेल, पेंडूचं मंदिर असेल, मी शपथ घेतो की पेठशिवणी सर्कलमध्ये मी निवडून आल्याच्या नंतर 1 रुपया सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी कमवणार नाही. 1 रुपयाचा सुद्धा मी भ्रष्टाचार करणार नाही. तुम्हाला मी देवाची शपथ घेऊन मी तुम्हाला वचन देतो आणि विनंती करतो की खरंच जर पेठशिवणी सर्कलचा आपल्याला विकास करायचा असेल तर तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला प्रेम द्या. माझ्या पाठीमागं तुमचा एक मुलगा, भाऊ म्हणून तुम्ही माझ्या पाठीमागं, माझ्या पत्नीच्या पाठीमागं तुम्ही उभा राहा, एवढी विनंती करतो. दीदी, पेठशिवणी सर्कलमध्ये सध्या खूप काही अडचणी आहेत. पेठशिवणी सर्कलमध्ये जे काही भोगाव संस्थान असेल, मारुती मंदिर, पेंडू निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर आहे, पेठशिवणीमधील महादेवाचं मंदिर आहे, ह्या तिन्ही मंदिरासाठी दीदी आम्हाला तुमच्याकडून, तुमच्या डीपीडीसीतून, तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आम्हाला निधी द्या. कमीत कमी आम्हाला ह्या तिन्ही मंदिराला कमीत कमी सध्या आम्हाला कमीत कमी 25-25 लाखाची गरज आहे. मी तुम्हाला या मंचाच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो दीदी, डीपीटीसीच्या माध्यमातून तुम्हाला शक्य होईल तेवढं निधी तुम्ही आम्हाला द्या. त्याचबरोबर हे जर सगळं करायचं असेल तर एक चांगला आपल्याला विकास आराखडा करावा लागेल. पेठशिवणी गावामध्ये एक सगळ्यात महत्वाची अडचण पिण्याच्या पाण्याची. इथलं जे काही पिण्याच्या पाण्याची योजना होती तुम्हाला माहित आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर काही लोक पोस्ट टाकते की पेठशिवणी सर्कलची, पेठशिवणी गावची पाणी पुरवठा योजना ही बोगस झाली. ही योजना माझा मेवणा संदीप सानपच्या नावावर काम सुरू आहे. एवढी मारणूक. मी विधानसभेला उभा असताना जे काही 65 गावची योजना त्यावेळेस इस्टिमेट करणं चालू होतं, त्यावेळेस मी प्रत्येक गावात, ह्या 65 गावापैकी कमीत कमी 30-35 गावामध्ये गेल्याच्या नंतर सांगितलं होतं की तुम्हाला जर खरंच पाण्याची अडचण दूर करायची असेल तर प्रत्येक ग्रामपंचायतनं ठराव द्यावा की आम्हाला 65 गाव योजनेमधून पाणी पुरवठा योजना नको. कारण मी गेल्या 25 वर्षापासून पाणी पुरवठा योजनेचे कामं करतोय. ज्या 10 गावं, 15 गावं, 20 गावं, 25 गावं अशा मी कमीत कमी 8-10 योजना केल्यात. ह्या योजना यशस्वी नाहीत हे मला माहीत आहे, म्हणून मी पोटतिडकीनं सांगत होतो की तुम्ही सगळ्यांनी आज जर ग्रामपंचायतनं ठराव दिला की आपल्याला 65 गावच्या योजनेतून आपल्याला पाणी पुरवठा योजना नको आहे, तर ही योजना होणार नाही आणि तुम्हाला स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मिळेल. त्यावेळेस कुणा ऐकलं नाही. 65 गावच्या दिदी, आज आपण पाणी पुरवठाच्या आपण राज्यमंत्री आहेत, ही 65 गावची योजना पूर्णपणे फेल आहे. 65 गावची योजना काय की सगळ्या गावापर्यंत, 65 गाव लिंबोटी धरणावरून ह्या सगळ्या 65 गावच्या गावापर्यंत पाणी आणून सोडायचे. परंतु एका गावात पाणी जर
चालू असेल आणि दुसऱ्या गावात कमी पडत असेल आणि दुसऱ्या गावात जर पाणी जाणार असेल तर दुसऱ्या गावाला पाणी जाऊ देत नाहीत लोक. 65 गावची योजना जवळपास 30, 35, 40 कोटी रुपये खर्चून योजना झाल्या, पण आजही ती योजना चालू नाही. कुठंतरी लाईट बिलामुळं, कुठंतरी पाईप फुटण्यामुळं 65 गावाला ॲट ए टाइम एका योजनेतून पाणी मिळू शकत नाही याची मला खात्री होती, म्हणून त्यावेळेस मी सांगितलं होतं. पेठशिवणीचा जो काही विषय पाण्याचा आहे तो 65 गावच्या योजनेमधून पेठशिवणी पर्यंत पाणी हे 65 गावच्या योजनेतून आहे. आणि त्याच्यानंतरचं जे काही टेंडर आहे ते सुरुवातीला पेठशिवणी गावचं जे काही टेंडर होतं, इस्टिमेट होतं 1,20,000 होतं. शिवाजी वाडेवाले सरपंच आहेत, त्यांना तुम्ही विचारा, त्यावेळेस ते सरपंच होते. 1,20,00,000 फक्त लिकेजेस काढण्याचं काम होतं. त्याच्यानंतर मी पाणीपुरवठ्याचे कामं करत असल्यामुळं, एमजीपीचा मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं, सगळे अधिकाऱ्याचे संबंध असल्यामुळं मी 1,20,00,000 एस्टिमेट रद्द केलं आणि इथं 4.5 कोटीचं गावात पूर्ण पाईपलाईनवर पूर्ण कॉन्क्रीट, नियमात एकच टाकी बसत होती, त्या 2 टाक्या, बरोबर आहे. आणि हे सगळं त्याच्यासोबत पूर्ण घराला नळ कनेक्शन, असं 4.5 कोटीचं जिल्हा परिषदचं 5 कोटीच्या पुढे जात नव्हतं आणि 4.5 कोटीचं गावातलं जे काम होतं ते आपण त्याचं एस्टिमेट केलं, ते मंजूर केलं, त्याचं टेंडर काढलं. आज 4.5 कोटीपैकी 2 कोटी रुपये फक्त खर्च झालाय. 2 कोटीमध्ये काम जवळपास माझं ते 3-3.5 कोटीचं काम झाले. गेल्या 1 वर्षापासून पैसे नाहीत. आजही 1.5 कोटी रुपये त्या जिल्हा परिषदला बिल येणं आहे. मी हे एवढं का डिटेल सांगालोय तुम्हाला की हे जे काही पेठशिवणी गावामध्ये जे काही एक प्रचार चालू आहे की संतोष मुरकुटेच्या मेव्हण्याच्या नावावर जे काही काम चालू आहे ते काम चुकीचं व्हायलंय, बोगस व्हायलंय, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायलाय. आणि आज एवढं परिस्थिती असताना तुम्हाला सांगतो मी, ही पूर्ण योजना गावातली जी काही कामं आहेत ती 100% व्यवस्थित चालू आहेत. त्याच्यावर चौकशी झाली. इथल्या ग्रामपंचायतनं सुद्धा काही 1-2 पत्र दिले होते की या कामाची चौकशी व्हावी सीओकडे कुठल्या तरी मीटिंगमध्ये. स्वतः आमदारांनी येऊन इथं पाहणी केली, सगळे अधिकारी घेऊन, जिल्हा परिषदेचे डेप्युटी इंजिनियर, जेई, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, हे सगळे अधिकारी घेऊन स्वतः आमदार इथं आले. खड्डे करून बघितले की कुठं काही भोग सापडते का, आणि काहीच नाही मिळालं. आणि ही योजना ही खूप चांगली आहे. गावातलं सगळं काम व्यवस्थित होणार आहे. पण जर पेठशिवणीला गावाला जर आपल्याला खरंच पाणी पाहिजे असेल तर आपल्याला दिदी आपल्या माध्यमातून गोदावरीहून जोपर्यंत पेठशिवणीपर्यंत एक नवीन पाईपलाईन आणि गोदावरीमध्ये एक नवीन विहीर होत नाही तोपर्यंत पेठशिवणीला पाणी मिळणार नाही. आणि जो काही चुकीचा प्रचार आहे त्या चुकीच्या प्रचाराला कोणीही बळी पडू नका. तुम्हाला मी सांगितलं पेठशिवणी गाव माझं आहे, पेठशिवणी सर्कल माझं आहे. मला 1ही रुपया ह्या पेठशिवणी सर्कलमधून, पेठशिवणी गावातून मला 1ही रुपया कमवायचा नाही, हे तुम्हाला मी आजही सांगितलं आणि भविष्यात सुद्धा तेच मी तुम्हाला सांगणार आहे. दीदी, या पेठशिवणी गावासाठी तुम्हाला गोदावरीहून एक नवीन योजना मंजूर करावी लागेल. तुम्ही राज्यमंत्री आहेत, ती योजना एक आम्हाला मंजूर करून द्या. त्याचबरोबर सर्कलमध्ये आज तुम्ही त्या दिवशी आपण गेलात भोगावला दर्शनासाठी. दीदी, पेठशिवणीपासून पार त्या वाणी पिंपळगावपर्यंत, भोगावपर्यंत रस्ता कसा आहे तुम्हाला माहित आहे. आपल्याला हा रस्ता सुद्धा तुम्हाला करून द्यायचा आहे. शेलू ते कोळवाडी हा सुद्धा रस्ता खूप खराब आहे सर्कलमध्ये, तो सुद्धा आपण डीपीडीसीच्या माध्यमातून आपण आम्हाला करून द्यावा ही तुम्हाला विनंती करतो. पेंडू ते नरटवाडी हा सुद्धा रस्ता खूप खराब आहे. हा जो काही सर्कलचा जो काही रस्त्याचा बॅकलॉग आहे तो आपल्याला दीदी आपण आम्हाला निधीच्या माध्यमातून देऊन हा पूर्ण करून द्यावं एवढी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतो. त्याचबरोबर मला भविष्यात संधी मिळाल्याच्या नंतर मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, दीदीच्या माध्यमातून ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. आज कार्यक्रमाची वेळ 4 वाजायची होती. कार्यक्रम सुरू व्हायला आपल्याला 7-7:30 वाजले आणि आता 9 वाजलेत. तरी आपण एवढ्या संख्येनं आपण उपस्थित राहिलात, माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं, मला वाढदिवसाच्या आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छेसाठी आपण एवढा वेळ बसून राहिलात
याबद्दल मी आपले सर्कल पेठशिवणी गाव असेल, पेठशिवणी सर्कल असेल, गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून मग ते पूर्णा तालुका असेल, गंगाखेड असेल, पालम असेल, जिथून जिथून तुम्ही माझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी, मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण आलात, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. मंचावरचे सुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण उपस्थित राहिले, मला आशीर्वाद दिला, मला शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे सुद्धा मी आभार ऋण व्यक्त करतो. असंच आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावर आयुष्यभर राहावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा सर्वांचे आभार ऋण व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. हात मदतीचा या माध्यमातून गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचं गौरवशाली नेतृत्व आदरणीय संतोष भाऊ मुरगुडे साहेब यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांचे अत्यंत विश्वासू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा परिचय आहे आणि ज्यांच्याकडे 6 खात्याची जबाबदारी आहे त्या आदरणीय आमच्या भगिनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, स्वच्छता, ऊर्जा, महिला व बाल विकास, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री माननीय मेघना दीदी बोर्डीकर आपलं सविस्तर अशा प्रकारचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांनी टाळ्या वाजवा. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. मेघना दीदी बोर्डीकर. या ठिकाणी आयोजित ह्या सुंदर अशा अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित मराठवाड्याचे संघटन मंत्री आदरणीय आमचे संजूभाऊ कोडगे, या ठिकाणी उपस्थित एका कर्तृत्वान लेखाचे वडील ज्यांनी सुंदर असं आपल्या लेखाच्या बद्दल मनोगत व्यक्त केलं, ते आदरणीय आपले आबा त्रिंबकरावजी मुरकुटे, या ठिकाणी उपस्थित आदरणीय गोविंदांना केंद्रे, खास आपल्या मित्राच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी संभाजीनगरहून आलेले प्राध्यापक किरण पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित आदरणीय गणेश दादा रोकडे, भाई ज्ञानबा मुंडेजी, प्रभाकर आप्पा वाघीकर, प्रेरणाताई वरपुडकर, डॉक्टर सुभाष कदमजी, व्यंकटरावजी तांदळे, गोपीनाथरावजी तुंबडे, लक्ष्मणरावजी रोकडे, आमचे जिल्हा परिषद मधले सहकारी भरतजी घनदाट, लिंबाजी अण्णा टोले, सदाशिव आप्पा ढेले, नारायणरावजी पिसाळ, रंगनाथजी सोळंके, जयसिंग आप्पा शिंदे, बालाजी खैरेजी, विष्णुकांतजी शिंदे, कैलास नाना रुद्रवार, गौतमजी हत्यांबेरे, प्रणितजी खजे, माऊली घोरपडेजी, ऋषिकेशजी सकनूर, प्रभाकरजी शिंदे, सारिकाताई पारवे, भारत जाधवजी, मल्लिकार्जुनजी लांडगे, रवीजी जोशी, नामदेवरावजी शिंदे, राज ठक्करजी, पांडुरंग रोकडेजी, शिवाजी बोजरेजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, कुणाची नावं घ्यायची राहिली असतील तर मी क्षमा मागते. आपल्या ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या आणि मोठ्या विश्वास असलेल्या या ठिकाणी जमलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे, असे सत्कार मूर्ती आपले सर्वांचे लाडके आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे, त्यांच्या पत्नी आमच्या वहिनी सविताताई मुरकुटे, आमच्या आईसाहेब, सर्वच मंचावर उपस्थित आपल्या संतोष भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना मला सांगायचं की माझ्या पूर्वीच्या भाषणांमध्ये सगळ्यांनी संतोष भाऊंबद्दल सांगितलं की खरंच गोविंदांना संतोष भाऊंच्या चेहऱ्याकडे बघितलं की संतोष वाटतो, मनाला संतोष होतो की हा व्यक्ती प्रामाणिक व्यक्ती आहे, हा व्यक्ती कुणाचं कधी वाईट चिंतूच शकत नाही, प्रत्येकासाठी मला काहीतरी चांगलं करायचंय, हीच भावना, हाच विचार मनाशी बांधून कष्टातून कमवलेल्या
आपल्या जे काही आहे त्यातून समाजाची सेवा कशी करता येईल यासाठी राजकारणाचं माध्यम निवडलं. कारण की संतोष भाऊ बोलताना मला कधी कधी सांगतात की दीदी मी राजकारणात यायचा विचार केला कारण की एवढं माझं काम आहे, एवढा मोठा व्यापार आहे माझा, इतकं मोठं मला त्यांचा उद्योग व्यवसाय आहे. मी म्हटलं संतोष भाऊ एवढं चांगलं उद्योग व्यवसाय, चांगलं राजासारखं राहणं, कुठल्याही उद्योगपतीचं बघा आज किती थाटात राहतात सगळेजण, कशाला ह्या 24 तास लोकांसाठी राबण्याच्या ह्या क्षेत्रामध्ये आपण आलात. तर म्हणे दीदी मी समाजसेवा माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून, माझ्या परिवाराच्या माध्यमातून करत आहे, पण ह्या राजकारणाच्या माध्यमातून एका चांगल्या पदावर जर मी गेलो तर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची मी सेवा करू शकतो. ते अधिकार आल्यानंतर चांगल्या पद्धतीने मी या ठिकाणी सेवा करू शकतो. माझ्या मनामध्ये मला लोकांना जे करायचंय ते हजारोंच्या लाखोंच्या संख्येमध्ये मी लोकांसाठी करू शकतो, म्हणून मी हे माध्यम निवडलेलं आहे. आणि प्रत्येक वेळी जसं संजय भाऊनी कोडगे साहेबांनी सांगितलं की कोणाचाही फोन येऊ, कधी कुणानी काही अपेक्षा करो, त्यासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता, मनामध्ये कसलीही आडी न ठेवता त्याला सढळ हाताने मदत करण्याचा नेहमीच आपल्या संतोष भाऊचं काम राहिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. किरण भाऊ तुम्ही सांगितलं की येणाऱ्या विधान परिषद आहे, आपल्या केंद्रीय अण्णांनी सांगितलं कधीतरी रात्री फोन येईल आणि पक्ष संतोष भाऊच्या कामाची दखल घेईल, यात तीळ मात्र शंका नाही. कारण एवढ्या मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदाय सांगतो की संतोष भाऊ जे करतात ते कुठल्याही स्वार्थाशिवाय करतात. लोकांचं भलं माझ्या हातून व्हावं. संतोष भाऊ तुम्ही नेहमीच जो एक हात मदतीचा गुरु आपण म्हणतो संतोष भाऊंच्या साठी की एक हात मदतीचा, नेहमीच सढळ हाताने मदत करण्याचं काम संतोष भाऊ करतात. आणि आमच्या जिल्हा अध्यक्षांनी तर सांगितलंय की 2 हात मदतीचे आता संतोष भाऊच्या आम्हा सगळ्यांना लागणार आहेत. पण तशाच पद्धतीने एक हात नाही तर 2 हात सगळं सढळ मनाने नेहमी मदत करणारे संतोष भाऊ आपल्या सेवेसाठी हजर असतात. संतोष भाऊनी त्यांचा राजकीय अनुभव सांगितला, त्या पेठ शिवणीच्या परिसरामधल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या. संतोष भाऊ आणि खास सविताताई मी तुम्हाला सांगते, आपा मला माहितीये ह्या पेठ शिवणीकरांचं मनच खूप मोठं आहे आणि बोर्डीकरांचं माझ्याशी आणि पेठ शिवणीकरांचं एक वेगळंच नातं आहे. ह्या पेठ शिवणीमध्ये मी काही वर्षापूर्वी मुक्काम सुद्धा केलेला आहे आणि सगळ्यात मोठी आठवण म्हणजे ह्या पेठ शिवणीतून 150च्या वरती लोक माझ्या लग्नामध्ये वराड्यांना वाढण्यासाठी आले होते. हे नातं आमचं पेठ शिवणीकरांचं, बोर्डीकर परिवाराचं, मेघना दिदीचं ह्या पेठ शिवणीच्या लोकांसोबत आहे. हे पेठ शिवणीचे लोक मन मोकळे, एकदा का कोणाला मनामध्ये स्थान दिलं तर ते त्याला दूर करत नाहीत. म्हणून सविताताई तुम्ही बिनधास्त राहा. आबांनी तर इथं आपली जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाहीर केलं. संजूभाऊ कोडगे इथं जे की मी जरी पालकमंत्री असले तरी आमच्या पक्षाची शिस्त आहे, आपल्या संघटन मंत्र्याच्या परमिशन शिवाय आपल्याला जाहीर करता येत नाही. पण आता मला माहिती एवढा मोठा जनसमुदाय आणि एवढं सुंदर प्रेम करणारी मंडळी बघून संजू भाऊ पण काही नाही म्हणणार नाहीत. आणि सविताताई तुम्ही बिनधास्त ह्या जिल्हा परिषद सर्कल मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून आपल्या सविताताई संतोषराव मुरकुटे या ठिकाणी आम्ही सगळेजण जाहीर करतो. करू ना कोडगे साहेब? केलंय बघा आधीच. आणि संतोष भाऊनी सांगितलं म्हणजे पेठ शिवणीच्या लोकांच्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना, या मंदिर, रस्ता, रोड, हे सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री म्हणून काम करते. आपल्या पालम तालुक्यातल्या 65 गावांच्या पाणी पुरवठ्याची योजनेची जी संतोष भाऊनी सांगितलं, ती योजनेला आधी तर एक डिप्पी लावला तर डिप्पीच चोरून नेला, लाईन कनेक्शनच तोडून टाकलं. अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी अडथळे आले आणि म्हणून 65 गाव योजना आपली यशस्वी झाली नाही. परंतु आपल्या देवाभाऊने निर्णय केलेला आहे की अशा सगळ्या मोठ्या पाणी पुरवठा योजनांना आपण सोलार लाईटचं कनेक्शन देणार आहेत. कारण की दुर्दैवाने आपल्याकडे लाईटचं बिल भरत नाहीत आणि मोठं बिल येतं आणि लाईट आपलं कनेक्शन कट करतात, मग पाणी आपल्याला 15-15 दिवस भेटत नाही. अशी कुठलीही अडचण होऊ नये म्हणून ह्या 65 गाव पाणी पुरवठा योजना तर पूर्ण कार्यान्वित करण्यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत आणि ती कायम टिकून राहिली पाहिजे. कुणीच मध्ये तोडलं नाही पाहिजे, अडवलं नाही पाहिजे, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत. पण पेठ शिवणीसाठी आपल्याला पाण्याची मग
तुम्ही चांगला डीपीआर बनवा. संतोष भाऊ आपण सांगितलं या ठिकाणी नदीवरून पाणी आपल्याला पेट शिवणीसाठी भरपूर पाणी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातल्या प्रत्येक व्यक्तीला 55 लिटर पर व्यक्ती असं पाणी द्यायचंय. आणि ते देण्यासाठी तुम्ही तेवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहात, एवढे अनुभवी, तुम्ही मोठे मोठे कामं या महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत आहात ही मी जाणते. आणि म्हणून आपल्या पेट शिवणी काय, पालम काय, गंगाखेड काय, परभणी मधल्या कुठल्याही पाणी पुरवठ्या योजनाला निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही. आता जरी निधी देण्यासाठी जरा उशीर झाला असेल पण यापुढे आपल्याला निधीची कमतरता भासू देणार नाही. आणि ह्या पेट शिवणीच्या आणि परिसरातल्या पाण्याची कायमस्वरूपीची अडचण दूर करण्याचा शब्द आपल्याला आज ह्या मंचावरून देते. पालकमंत्री म्हणून आपल्याला मग मंदिरांच्यासाठी, सभा मंडपांच्यासाठी, रस्त्यांच्यासाठी निधीची आपण मागणी केली. कुठल्याही निधीची कमतरता आपल्याला यापुढे राहणार नाही हे सुद्धा मी या ठिकाणी आपल्याला सांगते. पेठ शिवणी सर्कल मधील गुंज येथील रामरावजी काळे यांनी 21 गुंठे जमीन शाळेसाठी दिलेली आहे. त्यांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या मनाची माणसं या परिसरामध्ये राहतात आणि त्यांना जपणारा नेतृत्व संतोष भाऊ तुमच्या रूपाने मिळालेलं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला ही मंडळी डोक्यावर घेऊन नसतील, कारण की त्यांना माहिती आहे तुम्ही कुठल्या स्वार्थासाठी राजकारणामध्ये आले नाहीत. या जिल्ह्यातील लोकांना दाखवून द्यायचंय की एक निर्मळ मनाने एक व्यक्ती, एक भाऊ आपला ठिकाणी नेतृत्व आपल्याला पाहिजे. या ठिकाणी नेता, आपल्या सगळ्यांची काळजी घेणारा भाऊ आपल्या पाठीशी पाहिजे आणि त्यांना सांभाळण्याचं काम आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचंय. आज सांगताना आनंद होतो की नेहमी स्वतःच्या कष्टातून कमवलेल्या पैशावरतीच ही संतोष भाऊ या ठिकाणी जे काही राजकारण करतात ते करतात. नाहीतर अनेक लोक आपण इथं बघितले. संतोष भाऊ आपण निराश होऊन जायचं काम नाही. एक संधी आपली हुकली विधानसभेची तरी काय हरकत नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थात संजूभाऊ कोडगे साहेब मी आपल्याला विनंती करते, यापूर्वी आमची परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था ही भाजपकडे असायची, फक्त मागच्या टर्मला शिवसेनेकडे गेली. आम्हाला परत ती मिळवून देण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करावं आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जिल्ह्यातून जास्तीत जास्त कमळावरती लोक निवडून आणून कमळाचे मतदार बनवण्याची जबाबदारी माझ्यासह या मंचावर बसलेल्या सर्वांनी उचललेली आहे. गणेश दादांनी सुद्धा सांगितलं 4 या पालम तालुक्यातल्या जिल्हा परिषद सर्कलची जबाबदारी त्यांनी घेतली. भरत भाऊ घनदाट आहेत, घनदाट मामांसारखं नेतृत्व आपल्या सोबत आहे. ह्या सगळ्या मंडळींनी जबाबदारी घेतलेली आहे, कारण की लोकांच्या मनामनामध्ये भारतीय जनता पार्टी आज या ठिकाणी आहे. ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी केली, त्या कैलासवासी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांचं हा एकदम गंगाखेड मतदारसंघ हा त्यांचा बालेकिल्ला असायचा. नेहमी त्यांचं लक्ष गंगाखेडमध्ये असायचं आणि गंगाखेडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार आहे. आणि आज पूर्ण भारतभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आपण बिहारचा निकाल बघितला. काय सांगत होते टीव्ही वाले, काही नाही म्हणले भाजपच्या काय जागा येणार नाही, पण सुपडा साफ बिहार मधल्या जनतेने विरोधकांचा करून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा जेनवरचा आणि भारतीय जनता पार्टीवरचा विश्वास त्यांनी दाखवून दिला आहे. आणि त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये देखील देवाभाऊंवरती आमचा विश्वास आहे. या जिल्ह्यातल्या शेतकरी, कष्टकरी, माझ्या तरुण बांधवांना, आमच्या लाडक्या बहिणींना देवाभाऊंवरती विश्वास आहे. आणि म्हणून प्रत्येकाने मनामध्ये निश्चय केलेला आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आम्ही फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार आहोत. आणि आज संतोष भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना मी संतोष भाऊ आपल्याला सांगते, आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते की संतोष भाऊंना उदंड असं आयुष्य लाभो आणि आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी, त्यांना वेगवेगळे मोठे मोठे पद मिळत आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी आई जगदंबा त्यांना लवकरच देऊ. पण आपल्या सगळ्यांनाही आज संतोष भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनंती करू इच्छिते की अशा प्रेमळ, अशा निस्वार्थी स्वभावाच्या आपल्या भावाच्या सोबत नेहमीच तुम्ही राहणार आहात का नाही? अरे पेठ शिवणीच्या गावामध्ये झोपलेल्या, घरामध्ये झोपलेल्या आमच्या माय माऊल्यांना ऐकू आला पाहिजे, एवढा हो पाहिजे. जेवणाची पण छान व्यवस्था संतोष भाऊंनी आपल्या सगळ्यांची केलेली आहे. 2 हात वर करून मला विश्वास द्या, संतोष भाऊंच्या सोबत, आमच्या सविताताईंच्या सोबत आपण सर्वजण राहणार आहात की नाही? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय सुंदर अशा प्रकारचा मनोगत
या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न झाला आहे. यानंतर शिवाजीराव काळे सरपंच गुंज यांना विनंती कृपया आपण स्टेजवरती यायचे. शिवाजीराव काळे हॅलो. या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं या ठिकाणी केक कटिंग सर्वांच्या वतीनं संपन्न होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. क्षणाचा पाया बांधून विकास केला. आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे साहेब हार दिला हात मदतीचा जिथं कमी तिथं आम्ही ही संकल्पना ज्यांची आहे ते आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे साहेब आणि पेठ शिवणी जिल्हा परिषद सर्कलच्या भावी जिल्हा परिषद सदस्या सौ सविताताई संतोषरावजी मुरकुटे घालवून